बाबा, मी काय करू? किती सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती मी माझ्या. सगळी स्वप्न स्वप्नच राहिली. पण नाही, आज मला हसलंच पाहिजे. आज दादाची पट्टी चुकणार आहे. आज मला हसलंच पाहिजे. तुमचं नाटक केलं पाहिजे. प्रकाश बोलतो ना, तेच काय. कधी हसू तर कधी हसू. रडता तुम्ही? नाही रे, हसते. आज दादाची पट्टी सुटणार आहे ना, आनंद झालाय मला. खरायच आहे, माणसाला जीवनात असंच नाटक करायला लागतं. समजूतदार माणसं दुसऱ्याला आनंद देण्यासाठी स्वतःचं दूध गिळत असतात. शंकर शंकर सुद्धा माणूसच आहे. पण तुम्हाला खरं सांगतो ताई, एक दिवस डॉक्टर साहेबांना नक्की पटल. प्रकाश दादा लाख माणूस आहे, किती उमदा स्वभाव, पण हा निर्मल नाही झालं नुसतं. तू गेला होतास त्याच्याकडे? होय, तुम्ही त्याची रक्षाबंधनाला आठव काढला ते माहित होतं मला, म्हणून मी त्याला बोलवायला गेलो. म्हटलं शोभाताईंनी घरी बोलवलंय, राखी बांधाय. मग काय म्हणाला? म्हणाला, शंकर शोभाला सांग राखी मिळाली मला. मी तिथे आलो तर शोभाला जराच होईल. दीपकला भाऊ साहेबांना आवडला नाही. खरंच का? देवाना पाण्यात घालून बसला होता. देवाला सांगितलं त्यानं, राजेन दादाला दिसलं तरच पाण्यात बाहेर काढ, नाही तर राहावं असं. अरे रे, प्रकाश तुला आमच्यामुळे किती त्रास झाला. मी त्याला म्हणालो, आज तुमचा हक्काचा दिवस आहे, रक्षाबंधन. आज तुम्हाला कुणी बी अडवणार नाही. पण आज आला नाहीस तर मात्र तुझ्या पवित्र प्रेमाला कलंक लागले. तेव्हा तो यायला तयार झाला. येणार आहे प्रकाश दादा, येते तासाभरानं. खरंच? हे बघ, तुला बोलण्याच्या नादात मी चहा आणायचं विसरले. मी तवाच घेताय त्या ताई. तुम्ही सगळे जण मला आपला समजताव ना, मग मी का परकेपणानं वागू येणार आहे? तू गणपतीच्या मंदिरात जा आणि दादाला घेऊन ये. ठीक आहे, येतो दादा घेऊन येतो. प्रकाश पण येईल तितक्यात. इथं तर कोणीच नाही. मगाशी त्याला हांडे वकिलाची ऑफिस होते, बाहेर पडताना पाहिजे. मग तो नाहीसा झालाच कुठे. सतत रंग बदलणाऱ्या स्पर्धेची जात आहे. मला वाटतं तो इकडेच येतो. आपण आपल्या मुली लपून बसून त्याचं सगळं बोलणं ऐकावं आणि मग त्याचा कशाचा विचार करावा. तर कोणीच नाही नसते ना. आज राजनची पट्टी सुटणार, डॉक्टर दीपकची पट्टी सोडणार आहे आणि मग आंधळा राजन डोळस होणार. पण त्याला मी टाकलेल्या बेडेतून आपली सुटका करून घेता येणार नाही. मला ही नव्हता त्या बेट्यानं. जन्मापासून साऱ्याने उपेक्षाच केली. पांढऱ्या पायाचा, गुंड, मवाली अशी कितीतरी विशेषणे लावली मला. पण आज हा सुहास सत्य स्वरूपात उभा आहे तुम्हा साऱ्यांसमोर. आणि आपल्या आपलीच्या साक्षीवरती तो नाचवतोय तुम्हाला. भाऊसाहेबांनी सकाट एका फिरलेल्या घराची राग केली मी. नवरा बायकोला एकमेकांपासून अलग केलंय. मित्रांना एकमेकांची तोंडपाची बंदी केली मी. आता फक्त शेवटचा वार, भाऊसाहेबांचं मृत्यूपत्र आणि दीपकचं. हे दीपक येऊ नये मी. लाज वाटत नाही विचारायला. इज्जतदार घरातल्या माणसांनी असं बोलू नये. कोणाचं कसं बोलावं चांगलंच कळतं मला. म्हणजे
मी माणूस नाही. नशीब ते तुझं तुला तरी कळतंय. भाऊसाहेब कुठे आहे? घरी गेले. आणि काय रे, फार लवकर आठवण आली तुला त्यांची. हा? त्यांनी आजारी पडल्या समजलं फार बरं वाटलं असेल नाही तुला. छे छे, अजून थोडी कामं बाकी आहेत. त्यांनी पुढे जगायला पाहिजे. बाकी बराच फरक पडलेलेच होते त्यांच्यात. ते चांगलेच आहेत. तू त्यांना नाही सांगितलं ना, म्हणून ते तसे वागले. चला, आता तरी त्यांना उपरती झाली म्हणायचं. बरं, ते बंधुराज कुठे आहे? बाहेर गेले. बंधुराज, राधाबाई आणि तो गडी सगळे देवळात गेले. अच्छा, म्हणजे तू एकटीच आहेस तर. हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. चालता हो इथून. जाणारच आहे, पण माझं इथलं काम झाल्यावर जाईलच मी. कसलं का? एका तरुणाचं एका तरुणीकडे कसलं काम असणार? सुहास, तोंड सांभाळून बोल, नाही तर तू काहीच करू शकणार नाहीस. हे बघ, फक्त एकदाच माझी इच्छा पूर्ण कर. नाही, ते शक्य नाही. असं शक्य नाही. सोन्यासारखी आलेली संधी मी वाया तेवढे. लग्नाची मागणी घातली मी, ठोकरलीस तू. आज मी ठोकरणार नाही तुला. चल माडी मार. सुहास, हे बघ, याचा परिणाम चांगला होणार नाही. परिणामाची पर्वा करणारा मी नाही. सुहास, हे बघ, पाया पडते मी तुझ्या. माझ्या पायाखाली नाही, माझ्या हृदयात जागा देऊ केली होती मी तुला. पण आता तुझ्या शिराचा पाहा पातोळा करणार आहे मी. चल चल माडीवर. चल चल माडीवर. चल चल माडीवर. जीवन घेतो तुझं. चल चल सोड मला. चल सोड मला. चल सोड मला. प्रकाश, काय चाललंय ते? किती वेळेवर आलास तू. तू तुझ्या डोळ्याने पाहायचे प्रताप आणि ठरव काय ठरवायचं ते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा दिवस. घरी वाट बघतो मी. येतो मी. मी आणि प्रकाश. मध्ये मी राखी बांधते प्रकाशला. ही अशी राखी बांधतेस? कसं जमतं तुम्हाला? सगळं समजलंय मला. दीपक, अहो. शोभा, काहीच काळजी करू नकोस. जातो आणि त्या सुहासला घेऊनच येतो. अरे तू, प्रकाश, या. काय करू मी आता? तर ढिच्चा, तुझा सगळा पुरावा आता माझ्या हातात आलाय. आता लवकर तुझा खेळ सगळ्या सांभाळून त्या गावातून तुला हातात पाठवतो. हॅलो, साहेब, तुम्ही हातात येते? हो, मी निघालो. सावा दचूक आपल्या हातात आलं पाहिजे. येतो मी. शोभना, ए शोभना, दीपक, ए दीपक. आलात तुम्ही? हो, दीपक कुठे आहे? त्याला बोलाव खूप आहे. कधी एकदा राजनचे डोळे पाहिन असं झालंय मला. आई, तुला खूपच घाई झालंय वाटतं. काय शोभाताई, अजून बोलत नाही वाटतं तुम्ही. जा जरा त्यांना बोलून घेऊया. हो, आणतो. विषय बदलतायस तू? ठीक आहे. माझे डोळे उघडल्यावर पाहतो मी सर्वांनाच. ठीक आहे, आला तुम्ही दिवस जाऊन? हो, तिथल्या बाबांनी सांगितलंय की पट्टी सोडल्याबरोबर लगेच दिसायला लागेल. चूक, साप चूक. काय चूक? साधू बाबांचं बोलणं कधी खोटं ठरत नाही. पट्टी सुटल्यावर दिसायला लागेल हे चूक. बरोबर.
पट्टी सुटल्यावर एकदम कालोख दिसल आणि मग हळूहळू दिसायला लागल. शाबास शंकर, अर्धा डॉक्टर झाला. पण हे बघ, दीपकच्या गैरहजेरीत रोगी तपासू नकोस. आता नीट बस पाहू. मी पट्टी सोडतो ना तुझी आता. दीपक, माझ्या समोर उभा राहून सोड पट्टी. समोर उभा राहू. ते का? अरे पट्टी सुटल्यावर प्रथम तुला पाहण्याचा निर्धार आहे माझा. विसरलास? बरं बाबा, समोर उभं राहतो. आता हळूहळू बोलूया, हं? एकदम हळू. दीपक, राजन, दीपक, राजन, आई मला दिसायला लागला आई. आणि शोभा, अगं ती लग्नातली साडी नाही का नेसायची? आणि शंकर, आज प्रथमच पाहिलंय मी तुला. त्यांच्या पप्पाला नमस्कार करू. दीपक, आपण जोडीने नमस्कार करूया. बाबा, आज मला दृष्टी मिळाली. ती या दीपकनं मिळवून दिली. बाबा, आज मी खऱ्या अर्थाने डॉक्टर झालो. बाबा, दीपकला त्याच्या व्यवसायात असंच यश मिळत राहो हाच आशीर्वाद द्या तुम्ही. राजन, आज मी घरी चाललोय. शोभाला इथेच ठेवू. हे बघ, उगाच कष्ट बोलायला लावू नकोस. शोभा, खरं खरं सांगतो अप्रमाणित वागलीस का? दादा तुला पण असंच वाटतंय का रे? प्रश्न मला काय वाटतं याचा नाही. तू बाबाच्या फोटोला हात लावून सांग की मी पवित्र आहे म्हणून. अरे हे काय कोर्ट आहे का? आई, तू थांब जरा. शोभा, मी सांगितलं तसं कर बघू. ठीक आहे दादा, हे बघ, मी बाबांच्या फोटोला हात लावून सांगते, मी आणि प्रकाश निर्दोष आहोत. पण मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं त्याचं काय? हो, तुम्ही पाहिलं ते खरं होतं, पण त्यावेळी काय घडलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का? काय घडलं होतं तेव्हा? दादा, मगाशी तो सुहास घरी आला होता आणि घरी कोणी नाहीये जाणून त्याने माझ्यावर आणून तो प्रसंग काढला. ऐनवेळी प्रकाश आला नसता तर रात्री शोभना जेवण दिसली नसती रे तुला. प्रकाशने मला त्याच्या तावडीतून वाचवलं. पाहिलंच दीपक, काय घडलं ते? पण तो सुभाष तर सांगत होता की विश्वास ठेवण्याच्या लायकीचा आहे का तो? मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही, कारण जबरदस्तीने संसार सुखाचा होत नसतो कधी. त्या सुहासने यांना नाही नाही ते सांगितलं आणि निघून गेलो. प्रकाश पण त्याच्या मागेच गेला त्या लहानाला. मी पण जाऊ देतो. पाहिल्यात राजू, संशयाची एक ठिणगी माणसाचं आयुष्य कसं नष्ट करते. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही, कारण जबरदस्तीने संसार सुखाचा होत नसतो कधी. माझं भांडण झालं. माझ्या खोट्या पत्रावर सही मागत त्याने माझ्यावर सुद्धा केला. तेवढाच प्रकाशाला प्रकाश विश्वास मारला, पण मी त्याला थांबवलं आणि माझं मृत्यूपत्र आणि राजांची घाण त्याच्याकडे देऊन त्याला इकडे पाठवला. पण तो चांडाल त्याच्या मागोमाग धावला आणि सपासप वाहन केलं. प्रकाश लोकांनी श्वासात त्याचा मारला, पण मी प्रकाशला नाही वाचू शकलो. नाही वाचू शकलो.
डॉक्टर. प्रकाश प्रकाश प्लीज येण्याची गरज नाही. मी चालोय. प्रकाश काय झालं रे? राजन माझ्या बंधुप्रेमाची परीक्षा आली. राजन, दीपक, अरे याला तपासत आहे. बाबा डॉक्टर काय तुमचं औषध बरं करू शकणार नाही मला. भाऊसाहेब हे काय तुमचं मृत्यूपत्र आणि ही राजांची कहाण कसं शोभना कळते आहे तू. आज जरी मी गेलो ना तरी पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या जन्मी जन्म घेऊ. मला आखी बांधायला बोलवलं काय मग बांध राखी नाहीतर माझ्या प्रेताला राखी बांधावी लागेल तुला. आई आई आजपर्यंत काहीच मागितलं नाही पण आज ती मास्तरांची कविता म्हणणार माझ्यासाठी. ती ऐकता ऐकता शांतपणे झोपायचं मला. आई आई म्हण ना ग, शोभा राखी बांध त्याला. प्रकाश हा काय तुझा गुन्हेगार नाती गोष्टी माणुसकी या सगळ्यांची क्रूरपणे चेष्टा करून त्याचा खून करणारा हा नराधम हे बोल ना आता काय गप्प बसलास. स्वतःच्या पापाची कविता लाज वाटते तुला. दीपक चुकलं मला माफ कर दीपक. हा राम खोरा आई बहिणीच्या नात्याचा पावित्र्य उद्ध्वस्त करताना लाज नाही वाटते तुला. आलाय का ज्या मास्तरांनी तुझ्या मायाची पाकड घातली त्यांच्या चढूवरती घालाघाला तयार झालास. भाऊसाहेब या हलकटाने मुंबई ते पुण्यापासून हेजो चढला होता. खून मारामाऱ्या लुटमार स्त्रियांची अब्रू लुटणं हा त्याच्या हातचा मल आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही याच्या मागावर नसतो पण आपल्या घरात का सर्प दडला होता याची कल्पना नव्हती. प्रकाशने मला ही माहिती दिली म्हणून एका प्रायव्हेट कंपनीचा मॅनेजर म्हणून मी इथं आलो. समीर मध्ये तू? मी सीआयडी इन्स्पेक्टर समीर धर्माधिकारी. मग तू आधी काय सांगितलं? मुद्दामच सांगितलं नाही नाहीतर हा बदमाश आमच्या हाती लागलाच नसता. त्याच्या काळ्या कृत्याची आता मला पूर्ण कल्पना आहे. समीर मला पोलिसांच्या हवाली कर. नको बोलू. चुकलं मला माफ करा. नाही आते या कृत्याच्या बदल्यात या हरामखोराला जन्मठेपेची शिक्षा देऊन या जगातला एक पाप नष्ट करतो. चल चलच वा. संशयाची एक खिडकी माणसाचं आयुष्य कसं नष्ट करते. आई चुकलो मी. जगासाठी दिव्याप्रमाणे जळत ना हा मास्तरांचा तोडले चुकलून आपल्या घरातला दिवा विझवला. राजे आई
प्रकाश तुमच्या सगळ्यांचा अपराधी आहे. शोभना तुझ्या चारित्र्यावर मी संशय घेतला. मी स्वतःच्या प्रकाशाची निवड करत. प्रकाश प्रकाश हो. अरे राजेश, दीपक, याला बघा ना. प्रकाश 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 आई प्रकाश आपल्याला सोडून गेला ग. जगासाठी जगण्यासाठी काय विझून गेला. त्याच्या आठवणीचा प्रकाश कायम तेच देत राहील पाटलाच्या माणुसकीला. प्रकाश दादा तुला शिवाय करणार.